बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं लातूर शहरामध्ये दे धक्का आंदोलन आज यशस्वीरित्या संपन्न झाले। बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ करंजीकर, प्रीतम करंजीकर, रविभाऊ सुरवशे, विजू गायकवाड यांच्या माध्यमातून हे आंदोलन आज लातूर शहरामध्ये संपन्न करण्यात आलं। या आंदोलनामध्ये ऑटो रिक्षा चालक यांचा देखील सहभाग या ठिकाणी दिसून आला। देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा आणि दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। पाठी मागपर्यंत जाते मागे ढकला ए डीजे सबरे ढकला आता डायरेक्ट पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे। हा, पेट्रोलचे भाव कमी झालेच पाहिजे, गॅसचे भाव कमी झालेच पाहिजे, डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे, घरगुती गॅसचे भाव कमी झालेच पाहिजे। आज लातूरमध्ये पेट्रोल, डिझेल, LPG गॅस, घरेलू गॅस यांचा भाव गगनाला भिडलेला आहे। हा भाव कमी करण्यासाठी लातूरमध्ये आपण जे धक्का आंदोलन करत आहोत। या देशातलं सरकार पुढे गेलेल्या भारताला महाग चुलीवर आणलं, गॅस मिळणार झाला आहे, पेट्रोल महाग झालेला आहे। जो गॅस 300 रुपयाला भेटत होता काही दिवसापूर्वी, तो गॅस आता 1000 रुपयाला झालेला आहे। आणि जो कमर्शियल सिलेंडर आहे ते 700 रुपयाला मिळत होतं, ते सिलेंडर आता 3200 रुपयाला झालेलं आहे। आणि गॅसमध्ये पण, पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये बराचसा वाढ झालेला आहे। ती रक्कम कमी करण्यात यावी, अर्धी करण्यात यावी, यासाठी या देशामध्ये आज 31 राज्यामध्ये 525 जिल्ह्यामध्ये आज हे दे धक्का आंदोलन पूर्ण भारतामध्ये होत आहे। तर जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशा पद्धतीचं काम स्मार्ट मीटर आणून 12-12 हजार रुपये लाईट बिल येत आहे। हे मीटर म्हणजे या देशातली EVM मशीन आहे। EVM मशीनमध्ये जशी गडबडी करता आहे ते त्याच पद्धतीनं या स्मार्ट मीटरमध्ये गडबडी करून या इथल्या नागरिकांना कंगाल बनवण्याचं काम या देशाचं सरकार करत आहे। अशा सरकारचा आपण धिक्कार करत आहोत। एवढेच बोलतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय भारत।